अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। उरण ईश्वरपूरमध्ये विजयभाऊ पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी रस्त्याला नाव देण्याची मागणी। उरण ईश्वरपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय विजयभाऊ पाटील यांनी गेल्या सुमारे 35 वर्षांच्या कार्यकाळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची आठवण आजही नागरिकांच्या मनात ताजी आहे। त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून आष्टानाका ते जुना कामेरी रस्ता या मार्गाला त्यांचे नाव देण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। विजयभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या। तसेच शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महादेवनगर येथील कुसुमगंध उद्यान, जय हिंद थिएटरजवळील अंबिका उद्यान आणि पेठ, सांगली रोडवरील शेतकरी उद्यान अशा विविध उद्यानांची निर्मिती करण्यात आली। शहरातील स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेवरही त्यांनी विशेष भर दिला। मोठ्या रस्त्यांच्या दुतर्फा फुटपाथ तयार केल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे। विशेषतः आष्टानाका ते जुना कामेरी हा अरुंद रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरणासह दोन्ही बाजूंना फुटपाथ उभारण्यात आल्याने मोरेमळा, खांबेमळा तसेच कामेरी परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग सुरक्षित व सोयीस्कर ठरला आहे। या सर्व कार्याची दखल घेत नागरिकांनी या रस्त्याला स्वर्गीय विजयभाऊ पाटील नगर, उरण ईश्वरपूर असे नाव देण्याची तसेच आष्टानाका येथे स्वागत कमान उभारण्याची मागणी केली आहे। या संदर्भात नागरिकांनी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना निवेदन सादर केले। यावेळी माजी उपनगराध्यक्ष अशोक उरुणकर, माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, बाजार समिती संचालक अनिल पावणे, कृष्णा कारखान्याचे संचालक संजय पाटील, अभिजित कुर्लेकर, श्रीकांत गंगनमले, सुनील माळी, आनंदराव माळी, सुहास पाटील, कैलास पाटील, गजानन पाटील यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी नगरपरिषदेच्या आगामी विषय सभेत प्रस्ताव मांडून मंजुरीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे।